बरेच लोक प्रॉपर्टी खरेदी करताना प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करत नाही. त्यामुळे नंतर त्या अडचणीत सापडतात. प्रॉपर्टी खरेदी करत असताना सर्वप्रथम जुन्या मालकाचे मूळ खरेदी खत पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच नुकताच 1-2 दिवसात काढलेला प्रॉपर्टीचा 7-12 उतारा व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे मूळ मालक तोच आहे किंवा नाही हे त्यावरनं सिद्ध होत असते. तसेच इन्कम्बन्स सर्टिफिकेट म्हणजेच प्रॉपर्टीवर काही कर्ज आहे का किंवा कर्ज घेतलं असेल तर ते जुन्या मालकाने फेडलं आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही घेत असलेली प्रॉपर्टी जर एन-ए प्लॉट, बंगला किंवा फ्लॅट असेल तर एन-ए परमिशन आहे किंवा नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच जर तुम्ही नवीन खरेदी खत करत असाल तर खरेदी खतातील नियम, अटी, शर्ती हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच प्रसंगी आपण डॉक्युमेंट्स रेडी आहे म्हणून सही करून मोकळं होतो व नंतर लक्षात येतं की त्याच्यात अटी, शर्ती ह्या वेगळ्याच टाकलेल्या असतात. मित्रांनो, कायदेशीर जागरूक राहा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. अधिकाधिक लीगल माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा ॲडव्होकेट मनोज, लीगल अँड सोशल व्हॉइस. जय हिंद.